पाटस कुरकुम गटामध्ये सारिका अविनाश मोहिते हे आपल्या उमेदवार आहेत आणि दौंड पाटस पंचायत समिती गणातून मी स्वतः अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे। आपलं चिन्ह आहे शिलाई मशीन। खुंटला याच्यावर सुद्धा आपल्याला एक प्रकाश टाकावा लागतो। या दौंड तालुक्याचे सन्माननीय आमदार श्रीमान राहुल दादा कुल यांच्या नेतृत्वाखाली हा गेले 15 वर्ष तालुका आहे, परंतु जे आमदार स्वतःला भाग्यविधाता समजतात, आरोग्यदूत समजतात, त्या आमदारांनी हा तालुका कुपोषित ठेवलेला आहे असा माझा सरळ सरळ आरोप आहे। अशी संपर्क करण्याचा आपला प्रयत्न आहे। अनेक लोकांच्या अडचणी आपण या मतदारसंघात फिरत असताना जाणून घेतलेला आहे। सामान्य घटकाला जो न्याय मिळायला पाहिजे होता तो न्याय आजही मिळालेला नाही। का आणि कुणामुळे हा संशोधनाचा विषय आहे। तालुकाचा विकास झाला पाहिजे का दौंड तालुका भकास झाला पाहिजे याचा विचार तुम्ही करायचा आहे। लक्षात ठेवा, हा दौंड तालुका जो सुजलम सुपलम व्हायला पाहिजे होता, या दौंड तालुक्यामधला जो भूमिपुत्र आहे तो खऱ्या अर्थानं शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्याच पिकाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठ उपलब्ध होत नाही, म्हणून कवडी मोल दराने शेतकऱ्याला माल विकावा लागतोय। की त्या गावात 8-8 तास लाईट नसते, गावात अंधार असतो, मग त्यांनी मोटर कधी चालू करायची, पिकाला पाणी कधी द्यायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। का दौंड तालुक्यामधला विकास होत नाहीये? गावाला हक्काचं पिण्यासाठी मिळायला पाहिजे होतं ते सुद्धा मिळत नाहीये। का गाव खेड्यातले रस्ते आजही कुपोषित आहेत, खड्डेमय आहेत? का गावातले रस्ते सुंदर चकाचक कोकणासारखे नाहीयेत? सिमेंटचे रस्ते का होत नाहीये? का अनुदान मिळत नाही का? पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं, जिल्हा नियोजन कमिटीकडून अनुदान मिळत नाहीये का? भरपूर मिळतंय। जे सदस्य पाठीमागल्या काळात पंचायत समितीचे सभापती होते ते कुठं होते? जिल्हा परिषदेचे सदस्य होते, ते काय करत होते? घरात बसून काय अंडी घालत होते? त्यांना या दौंड तालुक्यातला विकास करता आला नाही का? त्यांना कुपोषित, पीडित, वंचित, दलित, शोषित लोक दिसली नाहीत का? आजही जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त कागदावरती आहेत। कशामुळं, कुणामुळं, का मुलांची पटसंख्या घटलेली आहे? जिल्हा परिषदे शाळेमध्ये तशा सुविधा दिल्या जात नाही का? जिल्हा परिषदे शाळेत पहिलेपासून इंग्रजी शिकवलं जात नाही का? अद्ययावत शाळा नाही, तशा पद्धतीच्या नियोजन नाहीये का? आमदार साहेबांना ते दिसत नाहीये का? जाणीवपूर्वक त्यांना ते करायचं नाहीये? आलेला निधी कुणाच्या घशात घातला जातोय? कोण टक्केवारीचा मलिदा खातोय? कोण 10%, 5% स्वतःचं कमिशन ठेवतोय? मग मला सांगा, कशा पद्धतीनं विकास होणार? का दौंड तालुका भकासच राहणार आहे कायमस्वरूपी? योजना सुद्धा सामान्य घटकापर्यंत जात नाहीत। असंख्य पिकांचं पावसाळ्यामध्ये नुकसान होतंय, बांधावरती जाऊन पंचनामे केले पाहिजेत, ते सुद्धा गावातले तलाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय करत नाहीत। मग हे आमदार साहेबांना दिसत नाही का? हे प्रशासन कुणाच्या मर्जीनं चालतं हे लोकांना कळत नाही का? चांगला उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे, शिलाई मशीनचं बटन दाबायचंय, त्यांना निवडून द्यायचंय। एक संधीची तुमच्याकडून अपेक्षा आहे। लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा 5 वर्ष तुमच्याकडे येणार नाही। आलेले खा कुणाचंही मटण पण दाबा शिलाई मशीनचं बटन अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। दादा हो, आज अनेक वेळ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही अनेक शेतकऱ्यांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, महिलांसाठी, मुसलमानांसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली आहे। असे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, मग चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं काय? जे प्रस्थापित आहे त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं? ही विचार करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान आहे या माध्यमातून, जो कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र झटतो, आपल्यासाठी न्यायासाठी भांडतो, जो सुशिक्षित आहे, जो अभ्यासू आहे, ज्याला कळतं कुठल्या स्कीमा, कुठले उपक्रम आपल्या तालुक्यासाठी महत्वाचे आहेत, त्याला मतदान करणं गरजेचं आहे का? जो 5 वर्ष तुम्हाला दिसत नाही, आता निवडणूक मतदानाची तारीख 7 आहे, तो 7 तारखेपर्यंत तुमच्याकडे येईल, गयावया करील, हातपाय जोडेल, मतदानाची भीक मागेल, नंतर मात्र 7 तारखेनंतर तो तुम्हाला 5 वर्ष कधीही दिसणार नाही। तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्या घराचे उंबरे झिजवावे लागतील। आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असे आहोत, अर्ध्या रात्री तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमचा फोन उचलणार, तुमच्यासाठी झटणार, तुमच्यासाठी पळणार, तुमच्या मदतीला धावून येणार, त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं दादा हो। हे प्रस्थापित, यांचा बाप आमदार,
यांचा भाऊ जिल्हा परिषदेला सदस्य, यांचा चुलता पंचायत समितीला सभापती, यांचा पोरगा गावचा सरपंच. म्हणजे प्रस्थापितांनी काय लावलंय? राजाच्या पोटीच राजा जन्माला येतोय. दुसऱ्यांना संधी मिळवून द्यायची नाही, सगळं काही आम्हालाच हवंय. यांची लढाई दादा हो फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी. लक्षात ठेवा, हे जनसेवक बिलकुल नाहीत, नगरसेवक बिलकुल नाहीत. यांना जनतेची कामं करायची नाहीत, यांना जनतेचे प्रश्न सुद्धा सोडवायचे नाहीत. यांना एकमेकांची जिरवण्यासाठी पद हवंय. यांना सत्ता हवी आहे, प्रशासन आपल्या मुठीत असलं पाहिजे. यांना सत्ता हवी आहे, कुठल्याही सामान्य जनतेचं काही देणं घेणं पडलेलं नाही. हे आता समजून घेण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवा, ह्या दौंड तालुक्याचं MIDC आणून सामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलेलं आहे. इथलं वायू, हवा, पाणी प्रदूषित झालेलं आहे. सामान्य माणसाला कुठल्याही कंपनीमध्ये नोकरी नाहीत. UP बिहारचे लोक त्या ठिकाणी भरलेले आहेत. कुणाचे कंपनीतले म्हाताडीचं काम कुणाला मिळतंय, कोण ठेकेदार आहे हे समजून घ्या एकदा. कुणाचे चेले चपाटे त्या कंपनीत काम करतात. ही गरज आलेली आहे आज समजून घेण्याची. आणि अजितदादा म्हटले काम बोलतं, कामाने तुम्ही मोठं होता, काम करा. परंतु ह्या लोकांना काम करण्याची काही देणं घेणं नाही. फक्त अजितदादांना श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान मागितलं जातं. म्हणजे हे लोक कुणाला कधी कशा पद्धतीने वापरता येईल हे सांगता येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माणूस विकास करू शकतो, विकासाच्या नावाचं विजन ठेवू शकतो, त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मग ते तुतारी असेल, नाही तर ते घड्याळ असेल, किंवा ते भाजप असेल. या नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विनंती आहे, या माध्यमातून इथून पुढे संभाजी ब्रिगेडला मतदान करा आणि शिलाई मशीन चालवा, एवढीच विनंती या माध्यमातून करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय संविधान.